ताई प्रत्येक मुलगी सिंगल असते कारण की तिला आई बाबासाठी घरच्यांसाठी काहीतरी स्वतःसाठी करायचं असते म्हणून ती पोरगी सिंगल असते। ताई तुला सेन्स आहे का? बसायचा सेन्स आहे, कशी बसली आहेस बघ, तुला बोलायचा सेन्स आहे, काय बोलतेस तुझं तुला कळतंय का? खरं तर ह्या ताईच्या आयुष्यात सेन्स म्हणजे हिला काय माहित नाही, काय बोललं पाहिजे, काय केलं पाहिजे, कसं बसलं पाहिजे ह्या ताईला माहित नाही। आपण कापड दुकानात काम करतोय हे या ताईला का कळत नाही? मोठं मोठं बोललं, फॉलोअर्स वाढलेत, व्ह्यूज वाढलेत म्हणजे आपल्याला कोण चांगलं म्हणतंय असं नाही। आपल्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन चेक केलं पाहिजे की आपल्याला लोक काय म्हणतात, त्याच्यावरनं ठरतंय की जगामध्ये आपली काय किंमत आहे। तर ताई मी तुला असं पर्सनली काय म्हणत नाही, पण तुझ्या रील्स माझ्या फीडमध्ये आल्यात म्हणून तुला मी आता हे रिप्लाय द्यायला लागलोय। बाकी काय नाही मित्रांनो, व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटतं या ताईबद्दल पर्सनली तर मला कमेंट करून सांगू शकता किंवा मला इंस्टाग्रामला मेसेज करून सांगू शकता। ताई तो तुला फक्त लव यू बोलतो, का बोलतो तुला माहिती आहे का? कारण की त्याचा उठत नाही, त्याचा खालीच आहे, त्याची नोंदणी बारकी आहे, त्यामुळे तुला फक्त तो लव यू बोलतो। त्या पोराला पण माहिती आहे की कुठे याच्या मागे आई घालत बसतो आणि लावतो आयुष्याची वाट लावून घेतो। ह्या पोरीकडे बघून मला तरी वाटतंय की हिचं कॅरेक्टर वगैरे चांगलं आहे किंवा ही चांगल्या घराण्यातली आहे, पण हिचं गटार एकदा उघडलं की ही काय बोलते हिचं हिला समजत नाही। मित्रांनो मुलगी कशी असली पाहिजे? सोजवळ, चांगली, रागावणारी वगैरे भांडणारी असली पाहिजे। पण ह्या असं तिच्या आईला फॉलोअर्स वाढलेत 90, 1 लाख, 2 लाख, मिलियन झालं म्हणजे आपण मोठं झालो असं नसतंय। लोक नावं ठेवतात शेवटी। आता ती अनुश्री माने काय बोलती तिचं तिलाच कळत नाही। त्या बिग बॉस मध्ये चावी चोरलेली आपण असं सोजवळ असल्यागत दाखवती, हो, आणि तिनं चावी चोरली, तिचं मिलियन मध्ये फॉलोअर्स आहेत तरी तिला नावं ठेवतात आणि तू कुठनं आलीस? ताई तू तिच्या पुढे छटछूट आहेस, तुला लोक नावं ठेवणारच हो। आणि त्यात विषय कसा ह्या ताईला काय डोकं नाही, काय नाही, काय बोलती काय हिचं हिलाच कळत नाही। थोडासा गू खाती का ताई? गू ढुंगणाची क्रीम खाती? देऊ वाटीभर खाणारच का? काय बोलते? डोक्यावर परिणाम झालाय का त्याच्या आईला? हितला मेंदू काय गुडघ्यात ठेवलास का काय? अंगात नाही बोलायला चिमटा घेऊन पळ। ही ताई म्हणते एक गेली म्हणून काय जायचं दुसरी पटवायची। अरे ताई काय तुझं भविष्यात लगीन होईल किंवा लगीन झालंय का नाही आम्हाला माहित नाही, पण तुझ्या नवऱ्यानं पण कितीतरी ठेवले असतील, तू पण कितीतरी ठेवलं असतील। असं लोकांना नावं ठेवून चालत नाही ताई। उगाच आपला कंटेंट काय हाय, आपण काय बोलतो ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। उगाच काय पण असं व्हिडिओ बनवायचं, काय पण बडबडायचं आणि पोस्ट करायचं म्हणजे लोक आपल्याला काय बोलतात ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही। फॉलोअर्स वाढतात, आपलं व्ह्यूज वाढतात, ते आपल्याला लोक कसं बोलतात ह्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही। अरे ताई जरा सुधर की, जरा असं चांगलं वाकी, काय बोलते जरा बघ की तुझं तू। मित्रांनो एक खरी रियालिटी सांगतो, वाईट वाटेल तुम्हाला पण कसं असते माहिती आहे का? आजकाल प्रेम म्हणजे कसं असं खेळ झालाय। एका पोरगीवरती किंवा पोरग्यावरती प्रेम करायचं, तिच्या शरीरासोबत खेळायचं, तिच्यासोबत खेळायचं, पैसे काढून घ्यायचं, खेळायचं, वापर करायचा आणि सोडून द्यायचं, असं मित्रांनो आजकालचं प्रेम झालंय। पहिलं प्रेम कसं असायचं? एक तरी एक, त्याच्यासोबत लग्न करायचं, त्याच्यासोबत आयुष्यभर राहायचं, त्याच्यासोबतच मरायचं, पहिलं हे प्रेम। आताच्या प्रेमात काही अर्थ राहिलेला नाही। आता ही ताई काय म्हणली एक गेली म्हणून काय झालं दुसरी ठेवायची? अरे तो माणूस आहे किंवा ती पोरगी आहे ती काय ठेवायची गोष्ट आहे का? ह्या ताईला किती जणांनी तरी ठेवलं असेल, पण ही ताई काय बोलते? अजिबात नाही। असू दे सोडा, ह्या ताईचं आयुष्य आहे, ही काय पण करू शकते। अरे मित्रा तो लग्नाचं वय झालंय आणि तू ते शाळेतल्या पुरीवर लाईन मारतोस। अरे काय तू हे म्हणजे या ताईला काय म्हणायचं आहे की तू बाबा त्या शाळेतल्या पुरीवरती लाईन नको मारून, तुझं लग्नाचं वय झालंय आता, तू आता या ताईवरती लाईन मार। तिला असं म्हणायचं आहे की तुम्ही माझ्या मागणं फिरा, माझ्यावरती लाईन मारा, माझ्या मागणं गुच्छ, पुष्प, फूल, गुलाबचं फूल घेऊन फिरा, मला प्रपोज करा, असं या ताईला म्हणायचं आहे। खरं तर मित्रांनो मला काय वाटतं माहिती आहे का? असल्या पुरीची कनी सोशल मीडियावरनं बॅनच करून द्यायला पाहिजे। हिचं तोंड कुठं दिसलं की सोशल मीडियाने डायरेक्ट हिला बॅनच करायला पाहिजे। काय बोलते काय करते ही ताई हिचं हिलाच माहित, काय बोलण्यात अर्थ नाही बाबा। अरे काहीतरी चांगलं कर जीवनात। ह्या ताईला का वाटत नसेल की बाबा आपण दुसऱ्याच्यात काम करतोय, दुसऱ्याच्या कापड दुकानामध्ये कामाला हाय, तिथं दिवसाला 4-5 गिराईक करूया, मालकाला पण बरं वाटेल, मालक पगार वाढवील, असं काय या ताईचं नाही। आली दुकानात की रील्स बनवायला चालू, आणि रील्स अशा चांगल्या काय नसतात का बाबा प्रेम करा, हे करा, सॅड, असं काय नसतंय। येडं चाळ डायरेक्ट डबल मिनिंग, म्हणजे ह्या ताईच्या आयुष्यात जे घडलंय ती ही ताई सगळं व्यक्त करते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावरती। अरे बाबा आता कोणतीच मुलगी सिंगल नाही, जिच्या कोणात नाही ती मुलगी सेट। ताईंनो किंवा मित्रांनो जास्त मनावरती घेऊ नका, कारण की ह्या ताईच्याच मोबाईलमध्ये हाय नेट, म्हणून ही ताई प्रत्येकाला होती सेट। दिसल त्याला म्हणती मी तुझीच, तू माझाच मी तुझीच, असं म्हणते ही ताई। त्यामुळे जास्त या ताईचं मनावरती शब्द काही घेऊ नकोसा। ह्या ताईचं डोकं तुम्हाला माहिती आहे परिणाम झालाय डोक्यावरती, न्यायला पाहिजे, कुठेतरी झटका देऊन आणायला पाहिजे। बाबा मी एक विचार करतो, ही ताई एवढं घाणघाण बोलते, डबल मिनिंग बोलते, येडचाळ करते, हिच्या घरातली, हिची पाहुणे रावळी, हिची मम्मी पप्पा हिला काय म्हणत नसतील हे दिदे तू जातीयस दुकानात, तू असले व्हिडिओ बनवते, जरा चांगलं काहीतरी बनव, असं काय म्हणत नसतील हिला?
आपण काय म्हणतो लेडीज फर्स्ट, मुलींना स्वातंत्र्य दिलंय. आपण पण आपल्या घरातल्या बहिणीला किंवा दीदीला मुलगीला सगळ्यांनी फिरण्याचं, हिंडण्याचं, बोलण्याचं सगळ्यांना स्वातंत्र्य आहे, सगळ्यांनी दिलं पाहिजे. पण एखाद्या व्यक्तीने एखाद्याला स्वातंत्र्य दिलं, सगळं स्वातंत्र्य दिलं फिरण्याचं, हिंडण्याचं, बोलण्याचं, म्हणजे आपण काय देशाचं पंतप्रधान झाला असं नसतंय. बोलण्याची, हिंडण्याची, फिरण्याची, कुठेतरी जाण्याची काहीतरी लिमिट असते, म्हणून आपल्याला स्वातंत्र्य दिलं असते. आता मी एवढं डोंगर मोठं करून बोलून काय होणार आहे, या ताईला कळायला पाहिजे हो काय केलं पाहिजे. ती माझ्या मित्राला म्हणत होती की तुला माझ्यासारखी नाही भेटणार. अगं शेवडे, तो तुझ्यासारखी 300 रुपयाला आणतो. किती? 300. ताई तुझ्या मित्राला ती म्हणली माझ्यासारखी नाही भेटणार, म्हणून तुझ्या मित्रानं 300 रुपयाला तिच्यासारखीच आणली. का आणली? कारण की तू पण ताई 300 रुपयाला जातेस, मला माहिती आहे. आणि मी आता कोणाला सांगत नाही, अरे चुकून बोललो वाटतं, पण असू दे. आता ताई आता तू 300 रुपयाचा विषय काढलाच आहेस, तर मी पण 2 शब्द माझं व्यक्त करतो. ताई तुझा मित्र 300 रुपयाला कुणाला पण आणू शकतोय. म्हणजे ताई तुझा मित्र काय आहे, उंडगा हाय, बोंबलत हिंडतोय, त्याला काय कामं नाहीत म्हणून 300 रुपयाला कुणाला पण आणतोय आणि काय पण करतोय. ताई मी तुझ्या मित्राचा खर्च वाचवला असता, एक गोष्ट सांगितली असती, पण असू दे. उगच तुमचं आणि काहीतरी असलं म्हणजे उगच बोलाय नको बाबा. समजराव समजराव आजकालच्या मुलांना एकच भीती, माझ्या होणाऱ्या बायकोला बॉयफ्रेंड किती. म्हणूनच ताई मी पण तुला आता म्हणतोय, मागापासून तेच सांगायला लागलोय. आता बास कर, किती लफडी करशील, बास कर. सगळी घरात आलीत म्हणजे तुला समजेल. सगळी घरात येऊन बसलीत की नाही, माझी हाई माझ्याकडनं पैसे घेतलेत, मला फिरवलं, माझ्याकडनं हे केलं, सगळी घरात येऊन बसलीत की नाही लफडी, मग तुला समजेल की काय असतं प्रेम आणि काय असतं हिंडणं फिरणं, एकमेकाला फसवणं. आता ही ताई काय म्हणली, आजकालच्या मुलांना एकच भीती, माझ्या होणाऱ्या बायकोचे बॉयफ्रेंड किती. ताई तुझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या पण किंवा तुझं लग्न झालंय का नाही आम्हाला माहित नाही, पण तुझ्या नवऱ्याच्या पण भरपूर गर्लफ्रेंड असणार, तो घेऊन हिंडला असणार, त्यांचा खर्च केला असणार, त्यांना घेऊन नको नको तिकडे हिंडला असणार. आणि तुझं पण काय असलं तर तू पण हिंडत असशील तिकडं तिकडं, मजा मस्ती करत असशील. तर कोणी कुणाला नावं ठेवलं नाही पाहिजे. आपलं कॅरेक्टर काय आहे आपल्याला माहिती असते, म्हणून दुसऱ्याला का बोलायचं, त्याचं तो बघतोय, आपलं आपण आयुष्य जगतोय, मग दुसऱ्याला का बोलायचं ताई म्हणतोय मी. मित्रांनो या ताईचं डोकं काम करणं झालंय, त्यामुळे हिच्या डोक्याला कोणीतरी असं इकडे वायर जोडा आणि झटका देऊन आणा. खरंच सांगतोय, ही काय बोलते हिचं हिलाच कळत नाही. तर मित्रांनो इथंच आता आपण थांबूया, ही काही सुधारण्याच्या लायकीची नाही आहे. बाकी काय नाही मित्रांनो, आमचे व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात. बाकी कोणी याला पर्सनली किंवा वैयक्तिक घेऊ नका. आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करून टाका.